तर आजचा जो नेक्स्ट टॉपिक राहील आपला तो राहील प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन किंवा याच टॉपिकला आपण हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स ड्युरिंग प्रेग्नेन्सी सुद्धा म्हणतो. म्हणजेच काय की प्रेग्नेन्सीच्या दरम्यान त्या मदरला जितकेही काही हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स होऊ शकतात ते सगळे जे हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स आहे जसं की जेस्टेशनल हायपरटेन्शन झालं, प्री एक्लेम्शिया झालं, एक्लेम्शिया झालं, सिव्हिअर प्री एक्लेम्शिया झालं, क्रोनिक हायपरटेन्शन कशाला म्हणतात, हे सगळे जे डिसऑर्डर्स आहे आपण याच टॉपिकमध्ये बघणार आहोत. सोबतच हा जो टॉपिक आहे पूर्ण ओबीजीवाय मध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण जे बंच ऑफ एमसीक्यूज अराइज होतात, जे आपण बंच ऑफ एमसीक्यूज म्हणतो, म्हणजे जवळपास या टॉपिक मधून 40 ते 50 जे एमसीक्यूज आहे याच टॉपिक वरून इथे अराइज होतात. तर हा टॉपिक जो आहे व्यवस्थित रीतीने समजून घेऊ जेणेकरून आपला एकही एमसीक्यू इथून सुटायला नको. ठीक आहे, तर स्टार्ट करतो इथे प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन पासून. तर ऍट द एंड हायपरटेन्शन हा शब्द वापरला. ठीक आहे, तर हायपरटेन्शन आपल्याला माहिती आहे ब्लड प्रेशरशी कोरिलेट करतं. तर जे ब्लड प्रेशर असतं आपल्या सर्वांना माहिती आहे की नॉर्मल जे ब्लड प्रेशर राहतं त्याची रेंज काय, ते मग मेल असो किंवा फिमेल असो, तर जे नॉर्मल ब्लड प्रेशर असतं ते किती असते, 120/80 mm/Hg इतकं हे नॉर्मल ब्लड प्रेशर असते. तर म्हणजेच काय की जेव्हा ही प्रेग्नेंट मदर जेव्हा ती नॉन प्रेग्नेंट स्टेटमध्ये असेल, जेव्हा ती प्रेग्नेंट नसेल, तर त्यावेळेस त्या मदरचं ब्लड प्रेशर किती राहते, ते राहते 120/80 mm/Hg. वेरस जेव्हा हीच मदर जेव्हा हीच फिमेल जेव्हा प्रेग्नेंट होते, जेव्हा प्रेग्नेन्सी कन्सिव्ह करते, तर त्या दरम्यान प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर तिच्या काही फिजिओलॉजिकल चेंजेस होतात आणि हे जे फिजिओलॉजिकल चेंजेस होईल प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर याच वुमनमध्ये, तर तिथे पेरिफेरल व्हॅझोडायलेशन क्रिएट होते. जे पेरिफेरल सर्क्युलेशन असेल तिचं, तर त्यामध्ये काय होईल, पेरिफेरल व्हॅझोडायलेशन होईल आणि हेच जे पेरिफेरल व्हॅझोडायलेशन होत आहे यामुळे जे वुमन आहे प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर तिचं जे ब्लड प्रेशर आहे ड्युरिंग फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये तिथे कमी होईल. ठीक आहे, तर हेच वुमन जेव्हा नॉर्मल होती, जेव्हा प्रेग्नेन्सीच्या पहिले तिचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल होतं, तर त्यानंतर फिजिओलॉजिकल चेंजेस झाले आणि त्याचमुळे फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये त्या वुमनचं जे ब्लड प्रेशर आहे ते कमी होईल. ठीक आहे, तर ते किती राहतं, जवळपास कमी झाल्यानंतर हे झालं 90/60 mm/Hg इतकं तिचं ब्लड प्रेशर राहील फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये. आणि हीच वुमन जेव्हा सेकंड ट्रायमेस्टर मध्ये येईल तिच्या, ठीक आहे, तर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये जेव्हा ही वुमन येईल, तर त्या सेकंड ट्रायमेस्टर मध्ये तिचं जे ब्लड प्रेशर आहे हे थोडक्यात तिथे वाढून येईल. म्हणजे आपल्याला कन्सेप्ट मध्ये एवढं समजायचं आहे की जे प्रेग्नेन्सी मध्ये जे फिजिओलॉजिकल चेंजेस होतात वुमन मध्ये, त्यामध्ये त्या वुमनचं जे ब्लड प्रेशर असतं हे कमी होतं, ते फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये. वेरस जेव्हा ती सेकंड ट्रायमेस्टर मध्ये जाते, फर्स्ट ट्रायमेस्टर क्रॉस केल्यानंतर जेव्हा ती सेकंड ट्रायमेस्टर मध्ये जाते, तर तिचं जे ब्लड प्रेशर आहे हे थोडक्यात तिथे वाढलं जातं. आणि हे जे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये ब्लड जे आहे हे थोडक्यात इथे वाढत आहे, जरी ते नॉर्मलच्या कमीच असेल पण त्या ठिकाणी तिच्यासाठी ते वाढत आहे. म्हणूनच मोस्ट ऑफ जे हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स होतात हे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये डायग्नोस होतात. ठीक आहे, तर जितकेही काही पुढे आपण हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स बघणार, जरी जेस्टेशनल हायपरटेन्शन झालं, प्री एक्लेम्शिया झालं, सिव्हिअर प्री एक्लेम्शिया झालं, हे सगळे जे डिसऑर्डर्स आहे हे मोस्टली ड्युरिंग सेकंड ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नेन्सी मध्ये डायग्नोस केलं जातं. ठीक आहे, तर हा कन्सेप्ट समजला. आता पुढे जे बघू की प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन काय. तर प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन म्हणजे का, जर त्याच प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर त्या वुमनचं जर ब्लड प्रेशर जर असेल हे 140/90 mm/Hg, जर प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर त्या वुमनचं ब्लड प्रेशर जे आहे ते 140/90 mm/Hg असेल किंवा त्यापेक्षा जर वर असेल, आणि जर रिपीटेडली घेतलं, पहिल्यांदा घेतलं तर किती आलं, 140/90 mm/Hg आलं, आणि पुन्हा 4 तासानंतर जेव्हा रिपीट घेतलं तर त्यावेळेस सुद्धा 140/90 असेल किंवा कदाचित त्यापेक्षा जर वरती असेल, तर त्याला आपण सिंपल मध्ये प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन म्हणतो किंवा हायपरटेन्शन इन प्रेग्नेन्सी म्हणतो. ठीक आहे, सिंपल आहे. प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन म्हणजेच का, when the blood pressure of a pregnant woman is equal to or rises above 140/90 mm/Hg and taken on 2 occasions of 4 hours apart and if found to be same, then it is called as simply pregnancy induced hypertension. तर सिंपली एवढंच लक्षात ठेवायचं, जर प्रेग्नेन्सी मध्ये ब्लड प्रेशर जे आहे हा जे व्हॅल्यू दिली आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे 140/90 याच्या वरती असेल किंवा त्या लेवलवर असेल, तर त्याला आपण हायपरटेन्शन इन प्रेग्नेन्सी म्हणतो. त्यानंतर जे वेगवेगळे डिसऑर्डर्स आहेत जे आपण इथे बघणार आहोत, तर सर्वात पहिले जे महत्त्वाचं आहे ते आहे जेस्टेशनल हायपरटेन्शन. इथे नावावरूनच क्लिअर आहे हे हायपरटेन्शन कसं आहे, जे पहिले जे हायपरटेन्शन इन प्रेग्नेन्सी हे केव्हा पण होईल, पण इथे स्पेसिफिक जे वीक्स दिले आहे, जेस्टेशनलचे जे स्पेसिफिक वीक्स आहे त्यामध्ये जर हायपरटेन्शन आहे किंवा त्यामध्ये जर ब्लड प्रेशर हे वाढत आहे, तर त्याला आपण सिम्पली जेस्टेशनल
जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. तर जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणजेच का की जे वुमन आहे जिने जेव्हा प्रेग्नन्सी कन्सिव्ह करते आणि प्रेग्नन्सी कन्सिव्ह केल्यानंतर टिल 20 वीक ऑफ जेस्टेशन, ठीक आहे, 20 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत तिचं जे ब्लड प्रेशर असेल ते नॉर्मलच राहील. आणि 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जर त्या वुमनचं ब्लड प्रेशर हे वाढत आहे आणि ते कुठपर्यंत वाढत राहील, डिलिव्हरीच्या पिरियड नंतर सुद्धा 12 वीक जे आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा 12 वीक आहे तिथपर्यंत जर ब्लड प्रेशर जे आहे हे वाढतच राहत असेल किंवा सेम आपल्याला फाईन मिळत असेल आणि त्यानंतर डिलिव्हरीच्या 12 वीक नंतर जर ब्लड प्रेशर हे त्याच्या नॉर्मल लेवलवर येत असेल तर त्याला आपण सिंपल जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. ठीक आहे. तर इथे कसं आहे, जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी मध्ये जी वुमन जी आहे ती प्रेग्नन्सी कन्सिव्ह करते, ठीक आहे, जे वुमन प्रेग्नन्सी कन्सिव्ह करते तर त्या पिरियड पासून तर 20 वीक ऑफ जेस्टेशन जे होते तर तोपर्यंत तिचं जे ब्लड प्रेशर असेल ते नॉर्मलच राहील. तोपर्यंत जर त्या वुमनचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल फाइंड होत आहे आणि 21st टाइम, ठीक आहे, 20 वीक नंतर जेव्हा ती पुन्हा ANC चेकअप मध्ये येईल आणि त्या दरम्यान जर त्या वुमनचं ब्लड प्रेशर हे वाढून मिळालं, त्या 20 वीक नंतर जर ब्लड प्रेशर जे आहे हे 140/90 mm जी असेल आणि डिलिव्हरी पर्यंत सुद्धा हे जे ब्लड प्रेशर आहे हे वाढूनच येत असेल आणि त्याच्यानंतर सुद्धा 12 वीक पर्यंत, डिलिव्हरी पिरियड नंतर जर 12 वीक पर्यंत हे ब्लड प्रेशर जर सेम असेल तर याला, आणि सोबतच इथे 12 वीक झाल्यानंतर जर ब्लड प्रेशर हे त्याच्या नॉर्मल लेवलवर येत असेल तर त्याला सिम्पली आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. आता समजलं असेल जेस्टेशनल हायपरटेन्शन काय असते की डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नन्सी कन्सिव्ह केल्यानंतर 20 वीक पर्यंत त्या वुमनचं जे ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मल राहील. त्याच्यानंतर 20 वीक झाल्यानंतर जर त्या वुमनचं ब्लड प्रेशर हे 140/90 असेल आणि ते कुठपर्यंत राहील, डिलिव्हरीच्या 12 वीक पर्यंत, आणि 12 वीक झाल्यानंतर ते ब्लड प्रेशर जे आहे तिचं फॉल होत असेल किंवा नॉर्मल लेवलवर येत असेल तर त्याला सिम्पली आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. इथे 3 कन्सेप्ट जे आहे ते लक्षात ठेवायचे की जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणजे काय राहील, 20 वीक पासून तर डिलिव्हरीच्या 12 वीक पर्यंत इथपर्यंतचे ब्लड प्रेशर राहील. त्याच्यानंतर हा जो पिरियड आहे यामध्ये कुठल्याच फक्त ब्लड प्रेशर जे वाढत आहे, यामध्ये जेस्टेशनल हायपरटेन्शन मध्ये ब्लड प्रेशर जे वाढत आहे यामुळे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे प्रेग्नन्सीचे जे इतर कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा जे इतर सिम्पटम्स राहतील ते सिम्पटम्स इथे दिसणार नाही. ठीक आहे, नो सिम्पटम्स. पहिली गोष्ट तर इथे जेस्टेशनल जे हायपरटेन्शन आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय की जेस्टेशनल हायपरटेन्शन मध्ये ब्लड प्रेशर जरी वाढत असेल पण या ठिकाणी सिम्पटम्स तिथे दिसणार नाही. त्याच्यानंतर जे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे जेस्टेशनल हायपरटेन्शन मध्ये ते त्याच्या नॉर्मल लेवलवर येईल. डिलिव्हरीच्या 12 वीक झाल्यानंतर जे ब्लड प्रेशर आहे, जे वाढलेलं ब्लड प्रेशर होतो हे त्याच्या नॉर्मल लेवलवर येईल, तर त्याला आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट टर्म ते आहे प्री एक्लेम्शिया. सगळं सेम राहील. जे जेस्टेशन हायपरटेन्शन आपण बघितलं तसं 20 वीक पासून वाढत होतं आणि डिलिव्हरीच्या 12 वीक पर्यंत ते कॉन्स्टंट राहत होतं आणि त्याच्यानंतर कमी होत होतं. तर सगळं प्री एक्लेम्शिया मध्ये सेम राहील. फक्त इथे थोडक्यात एवढाच डिफरन्स आहे की इथे जे आहे सिम्पटम्स राहतील. हे जे ब्लड प्रेशर वाढत आहे, प्री एक्लेम्शिया म्हणजे का, जर ब्लड प्रेशर जे आहे वुमनचं प्रेग्नन्सी कन्सिव्ह केल्यानंतर 20 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत जर नॉर्मल आहे, ब्लड प्रेशर हे नॉर्मल आहे आणि 20 वीक पासून तिथे वाढत आहे तर कुठपर्यंत 12 वीक ऑफ डिलिव्हरी पर्यंत. पण सोबतच हे जे 20 वीक पासून तर 12 वीक आफ्टर डिलिव्हरी पर्यंत जो पिरियड आहे यामध्ये जर सिम्पटम्स शो होत असेल, या ब्लड प्रेशर वाढल्यामुळे जर सिम्पटम्स शो होत असेल तर त्याला सिम्पली आपण प्री एक्लेम्शिया म्हणतो. तर काय आहे प्री एक्लेम्शिया म्हणजे का की इथे प्रेग्नन्सी कन्सिव्ह केली त्याच्यानंतर 20 वीक पर्यंत हे जे ब्लड प्रेशर होतं हे नॉर्मल होतं आणि त्याच्यानंतर 20 वीक पर्यंत नॉर्मल होतं आणि त्याच्यानंतर जे आहे ब्लड प्रेशर हे वाढणं चालू झालं आणि ब्लड प्रेशर जे वाढलं आहे या ठिकाणी हे कुठपर्यंत आहे, डिलिव्हरी पर्यंत आणि त्याच्यानंतर 12 वीक पर्यंत आणि नंतर जे आहे हे ब्लड प्रेशर त्याच्या नॉर्मल लेवलवर येईल. पण हा जो पिरियड आहे 20 वीक पासून तर 12 वीक आफ्टर डिलिव्हरी, तर या पिरियड मध्ये इथे काही सिम्पटम्स शो होणार कारण हे ब्लड प्रेशर जे आहे 140च्या वरती असेल किंवा कदाचित त्याच्या लेवलवर असेल. पण या ठिकाणी या ब्लड प्रेशर वाढल्यामुळे जे सिम्पटम्स शो होतात तिथे ते राहते प्रोटीन युरिया. हा क्वेश्चन सुद्धा विचारला जातो की प्री एक्लेम्शिया कशा रीतीने डायग्नोज करतो, जर ब्लड प्रेशर आहे 140/90च्या वरती असेल सोबतच तिथे प्रोटीन युरिया असेल म्हणजेच का लॉस ऑफ प्रोटीन इन युरिन. प्रोटीन जर युरिन मधून भरपूर जास्त प्रमाणात एक्सक्रीट होत असेल आणि सोबतच तिथे एडिमा असेल, ठीक आहे, एडिमा असेल, ठीक आहे, तर त्याला त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो प्री एक्लेम्शिया म्हणतो. ठीक आहे. जर जेस्टेशनल हायपरटेन्शन आणि प्री एक्लेम्शिया मध्ये फक्त एवढाच डिफरन्स आहे की जेस्टेशनल हायपरटेन्शन जे आहे त्यामध्ये कुठले सिम्पटम्स शो होत नाही आणि प्री एक्लेम्शिया मध्ये काय होते प्रोटीन जे सिम्पटम्स आहे इथे जे प्रोटीन युरिया असेल, एडिमा असेल, ब्लड विजर असेल, थोडक्यात हेडेक असेल, हे सगळे जे सिम्पटम्स आहे ते तिथे दिसून पडतात. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे ते आहे सिव्हिअर प्री एक्लेम्शिया. तर सिव्हिअर प्री एक्लेम्शिया मध्ये काय, प्री एक्लेम्शियाचा सिव्हिअर फॉर्म आहे तर यामध्ये काय राहील, सगळं सेम राहील. पुन्हा
फक्त 20 वीक ऑफ जेस्टेशन पासून जे ब्लड प्रेशर वाढत आहे इथे ते 140च्या वरती सुद्धा राहील, ते जवळपास 160/110 mm ऑफ एच जी राहील. ठीक आहे, सिंपल आहे, पण समजेल की सिव्हिअर इक्लेम्शिया जे ते प्री इक्लेम्शियाचा सिव्हिअर फॉर्म आहे. म्हणजे याच्यात काय होईल, जे वुमन जे आहे प्रेग्नन्सी कन्सिव्ह करते त्याच्यानंतर टिल 20 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत ब्लड प्रेशर हे नॉर्मल राहते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे ब्लड प्रेशर जे वाढत आहे, 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जे ब्लड प्रेशर वाढत आहे ते 160 इफ ब्लड प्रेशर रायजेस अबोव 160/110 mm ऑफ एच जी किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल 160/110 mm ऑफ एच जी असेल किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त असेल आणि ते पिरियड कुठपर्यंत आहे, डिलिव्हरी पिरियड पर्यंत सुद्धा, आणि सोबतच तिथे डिलिव्हरीच्या 12 वीक पर्यंत जर ब्लड प्रेशर जे आहे त्याची जी रेंज आहे 160/110 mm ऑफ एच जी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर सिंपल मध्ये त्याला काय म्हणतो आपण, सिव्हिअर प्री एक्लेम्शिया. सोबतच इथे जे महत्वाच्या गोष्टी आहे, सिव्हिअर प्री एक्लेम्शियाचा जर प्री एक्लेम्शिया होतं त्यामध्ये सिम्पटम शो होत होते, पण हे प्री एक्लेम्शियाचं सिव्हिअर फॉर्म आहे, सिव्हिअर प्री एक्लेम्शिया. आणि प्री एक्लेम्शिया मध्ये ब्लड प्रेशर किती होतं, 140/90 mm ऑफ एच जी होती. वेर जे सिव्हिअर प्री एक्लेम्शिया आहे यामध्ये जे ब्लड प्रेशर आहे 160च्या वरती आहे. म्हणून इथे जे सिम्पटम्स राहतील हे डेंजर फॉर्मचे राहतील. जे एंड ऑर्गन्स राहते, जे व्हायटल ऑर्गन्स राहते ते सुद्धा इथे डिस्फंक्शन होतात आणि हे सुद्धा डॅमेज व्हायची दाट शक्यता असते. आणि याचमुळे हे जे ब्लड प्रेशर वाढलाय याचमुळे जे एंड ऑर्गन आपले डॅमेज होते तर तिथे काही एंड ऑर्गन डॅमेज डिस्फंक्शनचे सिम्पटम शो होते. ठीक आहे, एंड ऑर्गन डॅमेज शो होईल, एंड ऑर्गन डॅमेजचे जे सिम्पटम्स असतात, जे साइन्स असतात ते इथे दिसेल. आणि हे जे साइन्स शो होत आहे, जे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे तर प्रत्येक ऑर्गनला तिथे जे ब्लड सप्लाय आहे, जे व्हायटल ऑर्गन्स आहे बॉडीचे, त्या व्हायटल ऑर्गन्सला तिथे ब्लड सप्लाय व्यवस्थित होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी काही प्रमाणात जे एकदम अॅक्यूट रीतीचे, क्रोनिक रीतीचे तिथे साइन्स शो होणार. तर सिव्हिअर प्री एक्लेम्शिया जर विचारण्यात आलं तर हा सुद्धा क्वेश्चन आहे की सिव्हिअर प्री एक्लेम्शिया मध्ये सगळ्यात पहिले काय, ब्लड प्रेशर जे वाढतं त्याची जी रेंज आहे किती, 160/110 mm ऑफ एच जी. सोबतच तिथे एंड ऑर्गन डॅमेजचे जर साईन दिसत असेल तर त्याला आपण सिव्हिअर प्री एक्लेम्शिया म्हणतो. त्याच्यानंतर जे आहे क्रोनिक हायपरटेन्शन. क्रोनिक हायपरटेन्शन जे आहे ते आतापर्यंत जे बघितलं त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे. तर क्रोनिक हायपरटेन्शन आहे म्हणजेच का, की या पिरियड मध्ये, या क्रोनिक हायपरटेन्शन मध्ये मदर जी असेल ही नॉन हायपरटेन्सिव्ह मदर असेल, म्हणजे तिला ऑलरेडी हायपरटेन्शन जे आजार आहे त्याच्यापासून ती सफर करत आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं की वुमनला जे प्रेग्नेन्सीमध्ये, जे प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर जे ब्लड प्रेशर वाढत होतं हे 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर वाढत होतं. पण क्रोनिक हायपरटेन्शन जर असेल तर त्यामध्ये ब्लड प्रेशर जे असतं हे ती नॉन हायपरटेन्सिव्ह मदर आहे, म्हणजे तिला पूर्वीच्या काळातच हायपरटेन्शन असेल. म्हणून जर क्रोनिक हायपरटेन्शन मध्ये का, की जेव्हा ब्लड प्रेशर जे आहे थ्रूआउट जी प्रेग्नेन्सी असेल किंवा 12 वीकच्या नंतर सुद्धा जे ब्लड प्रेशर आहे हे 140/90 mm ऑफ एच जी असेल. ठीक आहे, हा झाला डिलिव्हरी पिरियड आतापर्यंत जसं आपण बघितलंय. ठीक आहे, तर प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केल्यानंतर किंवा प्री प्रेग्नेंट स्टेटमध्ये, ती वुमन जी आहे तिचं प्री प्रेग्नेन्सी स्टेटमध्ये म्हणजे प्रेग्नेन्सी कन्सिव्ह करायच्या पहिले सुद्धा जर त्या वुमनचं ब्लड प्रेशर हे वाढूनच असेल किंवा अर्ली प्रेग्नेन्सी जे आहे, जे फर्स्ट टाइमिस्टर आहे त्यामध्ये सुद्धा 140/90 mm ऑफ एच जी असेल किंवा डिलिव्हरी पिरियड पर्यंत म्हणजे थ्रूआउट जी प्रेग्नेन्सी आहे आणि 12 वीक नंतर सुद्धा जर ब्लड प्रेशर जे आहे ते नॉर्मल रेंजवर नाही येत आहे तर त्याला आपण काय म्हणतो, क्रोनिक हायपरटेन्शन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, क्रोनिक हायपरटेन्शन. त्यानंतर अजून एक टर्म येते, क्रोनिक हायपरटेन्शन विथ सुपर इम्पोज प्री एक्लेम्शिया. क्रोनिक हायपरटेन्शन विथ सुपर इम्पोज प्री एक्लेम्शिया जर विचारण्यात आलं, विथ सुपर इम्पोज प्री एक्लेम्शिया, तर इथे काय असते, सुपर इम्पोज प्री एक्लेम्शिया मध्ये काय होतं, क्रोनिक हायपरटेन्शन विथ सुपर इम्पोज प्री एक्लेम्शिया मध्ये काय होतं की जर हे जे ब्लड प्रेशर आहे हे थ्रूआउट प्रेग्नेन्सी तर वाढून राहील, पण सोबतच इथे जे प्री एक्लेम्शियाचे साइन्स आपण बघितले, सिम्पटम्स आपण बघितले, म्हणजे 140/90 mm ऑफ एच जी होतं, हे अर्ली प्रेग्नेन्सी मध्ये सुद्धा इतकंच ब्लड प्रेशर राहिलं आणि सोबतच तिथे प्रोटीन युरिया सुद्धा राहिला. ठीक आहे, प्रोटीन युरिया सुद्धा राहिला आणि सोबतच तिथे प्रोटीन युरिया सोबत जर एडिमा सुद्धा फॉर्मेशन होत आहे किंवा इतर जे सिम्पटम्स आहे जे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे दिसून पडत आहे तर त्याला काय म्हणतो आपण, क्रोनिक हायपरटेन्शन विथ सुपर इम्पोज प्री एक्लेम्शिया. ठीक आहे, त्याच्यानंतर जे नेक्स्ट डिसऑर्डर आहे ते आहे एक्लेम्शिया. तर एक्लेम्शिया मध्ये काय, जे प्री एक्लेम्शिया होतं, सिव्हिअर एक्लेम्शिया. ठीक आहे, सिव्हिअर एक्लेम्शियाचं जर या ठिकाणी ब्लड प्रेशर जे वाढत आहे आणि त्या ब्लड प्रेशर या ठिकाणी वाढत आहे, सिव्हिअर प्री एक्लेम्शिया मध्ये किती वाढत होतं, 20 वीक नंतर 160/110 mm ऑफ एच जी. आणि हे जे ब्लड प्रेशर वाढलंय यामुळे जर
जे ब्रेन आहे त्याला जर व्यवस्थित रीतीने तिथे ब्लड सप्लाय होत नसेल तर तिथे सेरिब्रल काय होईल, सेरिब्रल एनर्जिया तिथे डेव्हलप होईल, त्याला व्यवस्थित रीतीचं ब्लड नाही मिळत आहे तर त्याचे डिस्फंक्शन होईल आणि त्याचमुळे जर त्या वुमनला कन्व्हल्जन्स येत असेल, सगळ्यात महत्वाचं की इथे जर एक्लेम्शियामध्ये जर वुमनला कन्व्हल्जन्स येत असेल अलॉंग विथ म्हणजे जर ब्लड प्रेशर हे 160/110 mm आहे आणि सोबतच या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे प्रेशर वाढला आहे वॉल्सवर आणि सोबतच तिथे ब्रेनला व्यवस्थित रीतीचं ब्लड सप्लाय नाही होईल आणि त्या वुमनला जर कन्व्हल्जन्स असेल आणि सोबतच सिझर्स असेल, कन्व्हल्जन्सला आपण सिझर म्हणतो, कन्व्हल्जन्स असेल तर त्याला कन्व्हल्जन जर शब्द आला तर ते कशाने डायग्नोज करतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, त्याला एक्लेम्शिया म्हणतो. ठीक आहे, तर सिंपल आहे. एक्लेम्शिया म्हणजे काय की ब्लड प्रेशर जे आहे 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर 160/110 mm असेल किंवा त्यापेक्षा जरी वाढून असेल आणि त्यामध्ये जर एक कन्व्हल्जन्स येत असेल, त्यामुळे जे कन्व्हल्जन्स येत असेल किंवा फिट्स येत असेल किंवा सिझर्स येत असेल त्या वुमनला तर तिला आपण एक्लेम्शिया म्हणतो. आणि ह्याच ठिकाणी जर कन्व्हल्जन्स नसेल, सिझर्स नसेल, फक्त जे ब्लड प्रेशर आहे हे 160/110 mm आहे तर याला काय म्हणू आपण, याला म्हणू आपण सिव्हिअर प्रीएक्लेम्शिया. ठीक आहे, तर पुढे जे बघणार आहोत आपण ते आहे पॅथोजेनेसिस किंवा पॅथोफिजिओलॉजी. पूर्ण जे लेसन राहील, पूर्ण जे चॅप्टर आहे, पूर्ण जे टॉपिक आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण पॅथोजेनेसिस जर आपल्याला व्यवस्थित समजली किंवा पॅथोफिजिओलॉजी व्यवस्थित रीतीने समजत असेल तर सोबतच आपण पॅथोफिजिओलॉजी सोबतच साईन आणि सिम्पटम्स कशा रीतीने आराज होतात किंवा हायपरटेन्शन त्या ठिकाणी हायपरटेन्शन जे होत आहे आणि त्याचमुळे वेगवेगळे विविध जे ऑर्गन्स आहे त्याला कशा प्रमाणात ब्लड सप्लाय जो आहे तो कमी प्रमाणात मिळतो आणि तो कशा प्रकारचे सायन्स तिथे क्रिएट करतो हे सगळं जे आपण पॅथोफिजिओलॉजिस मध्ये बघणार आहोत. तर मी जे म्हटलं की प्रीएक्लेम्शिया आहे कशामुळे होते, प्रेग्नेन्सीचं जे कॉम्प्लिकेशन आहे ड्युरिंग प्रेग्नेन्सीच्या दरम्यान जे प्लॅसेंटा डेव्हलपमेंट होते आणि प्लॅसेंटा जेव्हा डेव्हलपमेंट होते तर ते जे प्लॅसेंटा आहे डेव्हलपमेंटच्या दरम्यान तिथे व्यवस्थित रीतीने प्लॅसेंटा डेव्हलप नाही झाला किंवा तिथे काही ऑब्स्ट्रक्शन येत आहे, अडथळा निर्माण होत आहे तर त्यामुळे जे आहे तिथे ब्लड प्रेशर हे वाढलं जातं. तर आपल्याला प्लॅसेंटल डेव्हलपमेंट जे होतं त्यामध्ये इतकं कन्सेप्ट माहित आहे की प्लॅसेंटल डेव्हलपमेंटच्या दरम्यान जेव्हा प्लॅसेंटा हा डेव्हलप होतो तर त्यावेळेस काय होते, प्लॅसेंटा डेव्हलपमेंट व्हायच्या तर आपल्याला माहिती आहे की ब्लास्टोसिस जे सेल असते, ब्लास्टोसिस सेल्स असते तर या ब्लास्टोसिस मध्ये काय ते एक राहते आउटर सेल मास आणि एक राहते इनर सेल मास आणि हे जे इनर सेल मास आहे हे काय बनवतो, एम्ब्रिओ बनवतो. वेर जे आउटर सेल मास आहे, जे बाहेरचा मास आहे त्याला आपण ट्रोफोब्लास्ट सेल म्हणतो आणि हे काय बनवते, हे प्लॅसेंटा बनवते. हे काय बनवते, प्लॅसेंटा बनते. तर हेच बघणार आहात की हे जे आउटर सेल मास असेल ते आउटर सेल मास काय करतो, आउटर सेल मास जे आहे जे सायटोट्रोफोब्लास्ट सेल आहे हे काय करतात, सिंगल कॉलम ऑफ सेल्स असे ग्रो होतात आणि हे जे सिंगल कॉलम ऑफ सेल्स ग्रो होत आहे याला आपण प्रायमरी विलाय म्हटलं. त्याच्यानंतर असं प्रायमरी विलाय अजून दुसऱ्या साईडने भरपूर असे प्रायमरी विलाय फॉर्म होतात. ठीक आहे, आणि हे जे प्रायमरी विलाय यामध्ये जेव्हा ब्लड वेसल्स डेव्हलप होतात, या प्रायमरी विलाय मध्ये जेव्हा ब्लड वेसल्स हे डेव्हलप होतात तर या ब्लड वेसल्सला फिटल वेसल्स आपण म्हणतो आणि हे काय करतात, अम्लायकल वेसल्सशी जॉईंट होतात. आणि हे जे आहे हे जे दोन, याला आता टोटल काय म्हटलं आपण, हे जे स्ट्रक्चर बनलंय जिथे सायटोट्रोफोब्लास्टने प्रायमरी विलाय बनवले आणि त्याच्यानंतर काय ब्लड वेसल्स तिथे डेव्हलप झाले आणि हे जे टोटल स्ट्रक्चर आहे याला काय म्हणतो आपण, कोरियोनिक विलाय म्हणतो किंवा टर्शरी विलाय म्हणतो, जे डे 21 ला बनतं. ठीक आहे, तर आपण प्लॅसेंटाच्या कन्सेप्टवर नाही जाऊ, थोडक्यात इथे शॉर्ट मध्ये सांगेल की हे जे दोन कोरियोनिक विलाय याच्या मधातला जो भाग आहे, याच्या मधातली जी स्पेस आहे याला आपण इंटरव्हिलर स्पेसेस म्हणतो आणि हेच जे इंटरव्हिलर स्पेसेस आहे यामध्ये जेव्हा मॅटर्नल साईडचं जे ब्लड राहील ते जेव्हा इथे येईल इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये तर तेव्हाच हे जे फिटल वेसल्स आहे हे त्याला ऍब्झॉर्ब करतात आणि या बाळाला इथे प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, तर इथे काय होईल, इथे जे आहे मॅटर्नलची जे युट्राइन आर्टरी असेल, बेजल आर्टरी असेल, युट्रसची जे युट्राइनचे जे बेजल आर्टरी असेल त्याच्या सब ब्रांचेस येतात. आपण नॉर्मल कन्सेप्ट बघत आहोत पहिले आणि त्याची ॲबनॉर्मलिटीमुळे कशा रीतीने हायपरटेन्शन डेव्हलप होतं हे समजेल. तर इथे जे युट्राइन आर्टरी असेल, युट्राइन आर्टरी गेली असेल तर त्याच्या सब ब्रांचेस येतात, त्याला काय म्हणतो आपण, स्पायरल आर्टरीज किंवा कॉइल आर्टरीज म्हणतो, युट्राइन आर्टरीज. ते जे नॉर्मल युट्राइन आर्टरीज असतात, हे जे नॉर्मल युट्राइन आर्टरीज असतात ह्या कशा असतात, सुरुवातीच्या काळाला जर मदर ही प्री प्रेग्नेंट स्टेटमध्ये आहे, ती अद्याप प्रेग्नेन्सी कन्सिव्ह नाही केली आहे, तर त्या युट्राइन आर्टरीज कशा राहील, त्या नॅरोड राहतील, त्या एकदम छोट्या राहतील आणि त्या सरळ राहतील. पण हीच जी मदर आहे, हीच जी वुमन आहे, हिने आता प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केली आहे आणि तिच्यामध्ये प्लॅसेंटा हा डेव्हलपमेंट होत आहे, तर त्यामुळे काय होईल, तिथे प्रोजेस्ट्रॉन हार्मोन सिक्रेट होतं. प्रेग्नेन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन सिक्रेट होतं. तर हे जे प्रेग्नेन्सी कन्सिव्ह केली आहे ते इथून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जेव्हा या युट्राइन आर्टरीजला भेटेल, जे सब ब्रांचेस आहे यांना अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनच्या मदतीने हे जे ज्या स्पायरल आर्टरीज आहे किंवा युट्राइन आर्टरीज आहे ह्या कशा होऊन जातात, स्पायरल होतात आणि डायलेटेड सुद्धा होतात.
म्हणजे मोठ्या सुद्धा होत्या, पहिले कशा होत्या, नॅरोड होत्या, छोट्या होत्या आणि सोबतच सरळ सुद्धा होत्या. पण प्रोजेस्ट्रॉन यांना मिळाल्यामुळे आणि इस्ट्रोजनच्या मदतीने जेव्हा यांना रिसिव्ह होतं, तर ह्यात जे स्पायरल आर्टरी आहे ह्या कॉइल शेप सुद्धा होत्या आणि ते सोबतच तिथे डायलेटेड मोठ्या सुद्धा होतात. ह्या मोठ्या कशासाठी होत आहे, जेणेकरून युटराईन ब्लड सप्लाय जितकंही ब्लड येत आहे, तर हे जे ब्लड आहे जास्त प्रमाणात इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये पडायला पाहिजे. त्याच्यामुळे ते त्यांना रिमॉडेल करतात, स्वतःला काय करतात, ते रिमॉडेल करतात. आणि रिमॉडेलिंग झाल्यानंतर स्पायरल आर्टरी जे आहे ते स्वतःला रिमॉडेल झाल्यानंतर हे जे ट्रोफोब्लास्ट सेल आहे, हे जे ट्रोफोब्लास्ट सेल आहे, हे ट्रोफोब्लास्ट काय करतात, हे जे ट्रोफोब्लास्ट सेल आहे, हे ट्रोफोब्लास्ट काय करतात, हे जे स्पायरल आर्टरीज असेल त्याला ते फाडून टाकतात, त्याला ते पेनिट्रेट करतात, जेणेकरून हे जे आहे याला पेनिट्रेट केल्यानंतर जे ब्लड आहे पूर्ण, हे जे ब्लड राहील, हे पूर्ण जे ब्लड आहे हे इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये येईल. आणि हे इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये आल्यानंतर हे जे कोरियोनिक व्हिलस सिस्टम आहे, ते हे ब्लड काय करतात, हे ऍब्झॉर्ब करून घेतात आणि हे जे ब्लड आहे हे बाळासाठी इथून इकडे जाते. तर हे नॉर्मल कन्सेप्ट आहे. प्लॅसेंटा जेव्हा डेव्हलपमेंट होतो तर अशा रीतीने तिथे युट्रो प्लॅसेंटल सर्क्युलेशन चालू होतं. ठीक आहे. पण या ठिकाणी जर दोन गोष्टी व्यवस्थित रीतीने नाही झाल्या, ठीक आहे, आपण दोन गोष्टी बघितल्या, कुठले, की युट्राईन जे सब ब्रांचेस असतात, युट्राईन आर्टरीच्या जे स्मॉल सब ब्रांचेस असतात ह्या नॅरोड असतात, ह्या छोट्या असतात आणि अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असल्यामुळे हे जे नॅरोड आर्टरी आहे हे नंतर डायलेटेड होऊन जाते आणि त्याला रिमॉडेल करते. पहिला कन्सेप्ट हा की स्पायरल आर्टरीज जे आहे, ज्या युट्राईन आर्टरीज आहे ह्या कॉइल शेप होतात, ठीक आहे, कॉइल शेप होतील आणि सोबतच तिथे डायलेटेड होतील, जेणेकरून जास्त प्रमाणात ब्लड फ्लो ते इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये येऊ शकेल. त्याच्यानंतर दुसरा कन्सेप्ट कुठला, की सायटोट्रोफोब्लास्ट जे सेल असेल, ठीक आहे, सायटोट्रोफोब्लास्ट जे सेल असेल तर त्यांचं जे सरळ एका भाषेत एकदम इझिली समजू की हे जे आहे ही पाईपलाईन असल्यासारखी आहे आणि हे काय नळ आहे, ठीक आहे, हे नळ आहे, पण नळचा जो कॉक आहे तो बंद आहे, पण ते कॉक जो आहे त्याला चालू करायचं काम कोण करते, कॉक जो आहे, जर इथून पाणी यायचं असेल तर कॉक चालू करावं लागेल. तर या ठिकाणी सायटोट्रोफोब्लास्ट जे असेल ते जाऊन तिथे कॉक त्याचा चालू करून देतात. सिंपल आहे, आता समजलं. तर या ठिकाणी जेव्हा नळ ह्याचा कॉक चालू होईल म्हणजेच काय होईल, ब्लड फ्लो जो आहे तो तिथे वाढेल. पण या ठिकाणी जर हे जे आहे स्पायरल आर्टरीज रिमॉडेल नाही करू शकले, नॅरोडच राहिल्या आणि सोबतच त्यामुळे नॅरोड असल्यामुळे जे सायटोट्रोफोब्लास्ट सेल्स आहे हे जर डायरेक्टली त्याला पेनिट्रेट नाही करू शकले, जर दोन गोष्टी नाही झाल्या, जर स्पायरल आर्टरीज नॅरोडच राहिल्या आणि जे आहे सायटोट्रोफोब्लास्ट सेल्स आहे हे ते त्याला पेनिट्रेट नाही करू शकले, तर त्या ठिकाणी प्लॅसेंटा जे आहे त्याची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही, प्लॅसेंटा जो आहे त्याची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही आणि त्याचमुळे प्लॅसेंटा हा अपोज रीतीने काम चालू करून देतो. तर इथे आपण एक कन्सेप्ट शिकलो की नॉर्मल आहे की जर स्पायरल आर्टरीज ज्या युट्राईनच्या जे सब ब्रांचेस आहे ह्या जर छोट्याच राहिल्या तर प्रेशर कुठे वाढेल, ह्या जर छोट्याच राहिल्या, ह्या जर मोठ्या झाल्या असत्या तर डायरेक्टली ब्लड सप्लाय इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये आला असता, पण ह्या ज्या स्पायरल आर्टरीज आहे ह्या नॅरोडच राहिल्या तर त्याच्यामुळे प्रेशर कुठे वाढेल, ह्या युट्राईन आर्टरीजवर वाढेल. तर अशा रीतीने ते प्रेशर वाढतं. सोबतच दुसरी गोष्ट कन्सेप्ट असा की हे जे आहे इथून जे ब्लड येत आहे, हे जे ब्लड होतं हे नॅरोड असल्यामुळे ब्लड आता काय येईल, इथे कमी प्रमाणात येईल, ब्लड इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये कमी प्रमाणात येईल आणि ब्लड जर इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये कमी आलं तर या ठिकाणी फिटसचे जे व्हिसल्स असेल याला सुद्धा ब्लड हे भरपूर कमी प्रमाणात मिळेल आणि फिटसला ब्लड कमी मिळाल्यामुळे इथे इंट्रा युट्राईन ग्रोथ रिटार्डेशन सुद्धा होईल. म्हणजे फिटसला जर इंटरव्हिलर स्पेसेस स्पायरल आर्टरीज रिमॉडेल केलं असतं, डायलेटेड असत्या, तर इथे ब्लड व्यवस्थित आलं असतं. पण हे नॅरोडच असल्यामुळे, छोट्याच असल्यामुळे इथे ब्लड कमी राहील इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये आणि ब्लड इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये कमी असल्यामुळे, ठीक आहे, तर यांना फिटल वेसल्सला सुद्धा न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन व्यवस्थित रीतीने नाही मिळणार आणि इथे इंट्रा फिटसची ग्रोथ सुद्धा रिटार्डेड होईल, ते सुद्धा थांबल्या जाईल. तर त्याला आपण इथे इंट्रा युट्राईन ग्रोथ रिटार्डेशन सुद्धा म्हणतो. तर इथे जे हायपरटेन्शन क्रिएट होत आहे, ठीक आहे, ते कशामुळे होत आहे, ते पहिली गोष्ट होता जे स्पायरल आर्टरीज आहे त्या नॅरोडच राहिल्या, छोट्याच राहिल्या आणि त्याच्यानंतर जे सायटोट्रोफोब्लास्ट आहे ते त्याला इन्व्हेड नाही करू शकत आहे, आता त्याला पेनिट्रेट नाही करू शकत आहे, म्हणून प्लॅसेंटा जो आहे इन रिस्पॉन्स, ही जी प्लॅसेंटा आहे इथे इन रिस्पॉन्स काय करतो, इन्फ्लॅमेटरी मिडिएटर्स रिलीज करतो. प्लॅसेंटा काय करतो, इन्फ्लॅमेटरी मिडिएटर्स रिलीज करतो आणि हे जे इन्फ्लॅमेटरी मिडिएटर्स आहे, हे जे इन्फ्लॅमेटरी मिडिएटर्स आहे हे कुठे जाते, प्लॅसेंटल साइटवर जाईल पहिली गोष्ट आता आणि सोबतच जे मॅटर्नल सर्क्युलेशन असेल, हे जे मॅटर्नल सर्क्युलेशन असेल या मॅटर्नल सर्क्युलेशन मध्ये हे प्लॅसेंटा इन्फ्लॅमेटरी मिडिएटर्स मॅटर्नल सर्क्युलेशन मध्ये आले आणि हे जे इन्फ्लॅमेटरी मिडिएटर्स असतात जसे की सायटोकाइन्स म्हटलं जाते, सोबतच प्रोस्टासायक्लिन्स असते, ठीक आहे, तर हे काय करतात, इन्फ्लॅमेटरी मिडिएटर्स जेव्हा मॅटर्नल सर्क्युलेशन मध्ये येतात तर त्यामुळे तिथे व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन करतात. नॉर्मली जे प्रेग्नन्सी असते त्यामध्ये व्हॅझो डायलेशन असते, म्हणून
म्हणून व्यवस्थित व्हॅजो डायलेशन असते. नॉर्मल प्रेग्नन्सी मध्ये व्हॅजो डायलेशन असते, म्हणूनच तिथे ब्लड प्रेशर हे व्यवस्थित येते. पण या ठिकाणी जर इन्फ्लामेटरी मिडिएटर जर प्लॅसेंटा रिलीज करताय तर अपोज काम होते, उलट काम येते. मॅटर्नलच्या आर्टरीज आहेत त्या काय होईल, व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन, व्हॅजो स्पाझम होईल. आणि व्हॅजो स्पाझम झाल्यामुळे व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे ब्लड प्रेशर काय होईल, ते वाढेल तिकडे. सोबतच युट्राइन आर्टरीज छोट्या असल्यामुळे सुद्धा प्रेशर इथे वाढेल. म्हणूनच इथे पहिली गोष्ट तर हायपरटेन्शन हे क्रिएट होतं. ठीक आहे, हायपरटेन्शन समजलं तर प्लॅसेंटा आणि इन्फ्लामेटरी मिडिएटर्स रिलीज केल्यामुळे तिथे व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन झालं आणि हायपरटेन्शन झालं. आणि सोबतच स्पायरल आर्टरी जे आहे ते छोटं राहिल्यामुळे. त्याच्यानंतर जर नेक्स्ट कन्सेप्ट आहे किंवा जे इतर सायन्स आहे की हे जे इन्फ्लामेटरी मिडिएटर्स रिलीज केले आहे, ठीक आहे, प्लॅसेंटा आणि इन्फ्लामेटरी मिडिएटर्स रिलीज केले आहे, तर हे जे एंडोथेलियल सेल्स होते पहिले, जे हे जे आर्टरी आहे, युट्राइन बेझल आर्टरी आहे, तर या आर्टरीला ब्लड ल्युमनला काय असते, एंडोथेलियल सेल्स लागून असते. आणि हे जे एंडोथेलियल सेल्स आहे हे जेव्हा इन्फ्लामेटरी मिडिएटर्स येऊन याला स्टक होतात, इन्फ्लामेटरी मिडिएटर्स सोबत जाऊन मिळतात, तर एंडोथेलियल डॅमेज तिथे क्रिएट होते. ठीक आहे, समजलं इथे की ब्लड जे ल्युमन असेल तिथे काय असेल, एंडोथेलियल सेल्स असेल लागून. आणि हे इन्फ्लामेटरी मिडिएटर जेव्हा त्याला जाऊन टच होतात किंवा त्याला जाऊन अटॅक होतात, तर अटॅक झाल्यानंतर तिथे एंडोथेलियल जे सेल्स आहे ते व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन मुळे सुद्धा आणि सोबतच तिथे इन्फ्लामेटरी मिडिएटर्स आल्यामुळे एंडोथेलियल जे सेल्स आहे हे तिथे डॅमेज होईल. आणि एंडोथेलियल सेल्स पूर्वीचे जे हेल्दी एंडोथेलियल सेल्स होते आपल्या तिथे ब्लड ल्युमनचे चांगले हेल्दी एंडोथेलियल सेल्स होते, पण या ठिकाणी इन्फ्लामेटरी मिडिएटर्स आल्यामुळे त्यांना तिथे डॅमेज झालं. आणि आपल्याला प्लेटलेट्स मध्ये बघितलंय की हेल्दी एंडोथेलियल सेल्स जेव्हा जेव्हा डॅमेज होतात तर त्या ठिकाणी प्लेटलेट्स जे आहे ते ऍक्टिव्हेट होतात. तर सगळे जे प्लेटलेट्स राहील या ठिकाणी, सगळे जे प्लेटलेट्स राहतील, जे प्लेटलेट्स फ्री प्लेटलेट्स इथून मूव्ह होत होते तर ते सगळे या पॉईंटवर येऊन जमा होऊन जाईल. ठीक आहे, सगळे जे प्लेटलेट्स आहेत जे फ्री मूव्ह होत होते तर ते ऍक्टिव्हेशन होईल, कारण एंडोथेलियल सेल्स जे आहे त्याला डॅमेज झाला आहे इन्फ्लामेटरी मिडिएटर्समुळे. तर सगळे जे प्लेटलेट्स आहे हे सगळे एकत्र येऊन जमा होऊन जाईल आणि ब्लड सर्क्युलेशन मधले सगळे जे प्लेटलेट्स हे एकाच ठिकाणी व्यस्त झाले. आता सगळे जे प्लेटलेट्स आहे हे एकाच ठिकाणी येऊन व्यस्त होऊन गेले, म्हणून प्लेटलेट जो काउंट राहील या ठिकाणी ब्लड वेसल मध्ये, ब्लड जो काउंट राहील प्लेटलेट्सचा तो कमी होऊन जाईल. ठीक आहे, हा कन्सेप्ट सुद्धा लक्षात ठेवायचा की प्लेटलेट्सचा काउंट जो आहे हायपरटेन्शन मध्ये किंवा प्रीएक्लेम्शिया मध्ये तो कमी होऊन जातो, कारण प्लेटलेट एंडोथेलियल इन्फ्लामेटरी मिडिएटर्स जे आहे ते एंडोथेलियल सेल्सला जाऊन अटॅक होतात आणि तिथे डॅमेज झाल्यामुळे प्लेटलेट सगळे एकत्र जमा होतात आणि प्लेटलेटचा जो काउंट आहे तो सुद्धा कमी होतो. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे की हे जे इन्फ्लामेटरी मिडिएटर्स आहे जेव्हा एंडोथेलियल सेल्सवर अटॅच होतात तर व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शनचं तिथे होते, व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन होते. आणि एंडोथेलियल सेल्सचं व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन जर होत असेल, समजा हे जे एंडोथेलियल सेल्स होते, एंडोथेलियल सेल्सची लाइनिंग होती आणि एंडोथेलियल जे सेल्स आहे हे व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन झालं, त्यांचं व्हॅजो स्पाझम झालं, एंडोथेलियल सेल्स काय झाले, आकुंचन पावले. तर त्याचमुळे जेव्हा दोन्ही साईडचे एंडोथेलियल सेल्स जे आहे हे आकुंचन पावतील तर इथे इंट्रा एंडोथेलियल गॅप निर्माण होईल. इथे काय होईल, इंट्रा एंडोथेलियल गॅप निर्माण होईल, म्हणजे दोन एंडोथेलियल सेल्स जे आहे ते कॉन्स्ट्रिक्ट झाले आणि त्याच्यामुळे इथे गॅप निर्माण झाले. हे जे गॅप इथे निर्माण झाले तर ब्लडचं जे प्लाझ्मा व्हॉल्यूम आहे इथे गॅप निर्माण झाली आता ब्लड ल्युमन मध्ये, कारण गॅप निर्माण झाली. म्हणूनच हे जे ब्लड सर्क्युलेशन मध्ये ब्लड आहे आणि त्यामध्ये जो प्लाझ्मा फ्लुइड आहे, त्यामध्ये जो प्लाझ्मा फ्लुइड आहे, हा जो प्लाझ्मा फ्लुइड आहे हा इंट्रावास्क्युलर कंपार्टमेंट मधून एक्स्ट्रावास्क्युलर कंपार्टमेंट मध्ये किंवा इंटरस्टिशियल स्पेस मध्ये, म्हणजे ब्लड जे वेसल आहे त्यामधून जे प्लाझ्मा फ्लो होत होता तर तो प्लाझ्मा काय लीक होणं चालू होऊन जाईल. त्याच्यानंतर म्हणूनच इथे एडिमा फॉर्मेशन होतो. इथे काय येईल, एडिमा फॉर्मेशन. तर सगळ्यात जे महत्वाचं साइन आहे किंवा क्वेश्चन सुद्धा येते की फर्स्ट साइन ऑफ प्रीएक्लेम्शिया काय, तर फर्स्ट साइन ऑफ प्रीएक्लेम्शिया काय असते, एडिमा असते आणि वेट गेन असते. सगळ्यात महत्वाचं काय, वेट गेन आहे. हे जे एडिमा फॉर्मेशन होत आहे, सगळे जे प्लाझ्मा व्हॉल्यूम आहे हे बाहेर निघाल्यामुळे तिथे एडिमा फॉर्मेशन आणि वेट गेन होते, एक्सेसिव्ह वेट गेन होते. आणि वेट गेन कुठल्या रेटवर होते, जवळपास प्रत्येक हप्त्याला अर्धा किलो म्हणजे 0.5 kg प्रत्येक हप्त्याला किंवा एका महिन्याला 2 kg जर मदर हे वेट गेन करत असेल तर त्याला सुद्धा आपण प्रीएक्लेम्शियाचा साइन म्हणतो आणि त्याला ते डायग्नोसिस साठी आपल्याला मदत करतं. ठीक आहे, ते एडिमा कशा रीतीने होतं ते पण समजलं. आता पूर्ण जे इन्फ्लामेटरी मिडिएटर्स आहे, हे जे इन्फ्लामेटरी मिडिएटर्स आहे हे जे प्लॅसेंटाने रिलीज केलं हे पूर्ण वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये सुद्धा जाईल, म्हणजे पूर्ण मॅटर्नल सर्क्युलेशन प्लॅसेंटा साइड पर्यंतच नाही राहील, ते युट्राइन आर्टरीज पर्यंतच मर्यादित नाही राहील. ते वेगवेगळे जे ऑर्गन्स आहे, ठीक आहे, वेगवेगळे जे ब्लड सर्क्युलेशन थ्रू वेगवेगळ्या ऑर्गन्सला ते जात आहे, तर त्या ऑर्गन्स मध्ये सुद्धा ते सगळे जे या ठिकाणी होत आहे ते व्हायटल ऑर्गन्स मध्ये होईल. तर सगळ्यात पहिले जेव्हा लिव्हर मध्ये जाईल, ठीक आहे, लिव्हर मध्ये जाईल तर लिव्हरला एक हायपरटेन्शन सुद्धा आहे. लिव्हर मध्ये जाईल, लिव्हर मध्ये गेल्यानंतर इथे हायपरटेन्शन सुद्धा हे जर समजू आपण
गृहीत धरू की लिव्हर आहे, तर लिव्हर मध्ये ऑलरेडी इथे काय आहे, हायपरटेन्शन आहे ते ब्लड सर्क्युलेशन मध्ये, आणि लिव्हरला हायपरटेन्शन असल्यामुळे ब्लड सप्लाय जर व्यवस्थित होत नाहीये, ठीक आहे, ब्लड सप्लाय जर व्यवस्थित होत नाही तर त्याच्यामुळे तिथे जेव्हा ब्लड सप्लाय लिव्हरला व्यवस्थित होत नाही तर तिथून लिव्हर जो आहे तो टॉक्झिन्स रिलीज करणं चालू करून देतो, आणि हे जे टॉक्झिन्स आहे लिव्हर जेव्हा ब्लड सप्लाय व्यवस्थित होणार नाही तर तो टॉक्झिन्स तिथून रिलीज करेल, आणि हे जे टॉक्झिन्स आहे हे जेव्हा फ्री आरबीसी जे मॅटर्नल सर्क्युलेशन मध्ये घुमत आहे, तर हे जे टॉक्झिन्स आहे त्या फ्री आरबीसी जे आहे त्याला तो तिथे क्लिअर करायचं, डॅमेज करायचं, डिस्ट्रॉय करायचं काम चालू करेल, ठीक आहे. तर लिव्हर जेव्हा टॉक्झिन्स रिलीज करतो, कशामुळे, कारण त्याला ब्लड सप्लाय मिळत नसल्यामुळे, तर तो जेव्हा तेच जे टॉक्झिन्स जेव्हा ब्लड सर्क्युलेशन मध्ये जातात तर जे फ्री आरबीसी घुमत आहे तर त्यांना तो डिस्ट्रॉय करायचं काम करतो, म्हणूनच इथे हिमोलायसिस सुद्धा होते. जे हेल्प सिंड्रोम आहे त्याचे सुद्धा साईन सांगतो हेल्प सिंड्रोमचे. तर सगळ्यात पहिले हिमोलायसिस, हेल्प सिंड्रोम मध्ये जे पहिलं सिम्पटम राहते ते हिमोलायसिस राहते, ठीक आहे. हिमोलायसिस कशामुळे होत आहे, हिमोलायसिस हे होत आहे तिथे लिव्हर जे आहे त्याला ब्लड सप्लाय नाही मिळाला आणि त्याच्यामुळे त्यांनी टॉक्झिन्स रिलीज केले आणि जे फ्री आरबीसी घुमत होते त्याला त्यांनी डिस्ट्रॉय केलं, त्याच्यामुळे तिथे खूप जास्त प्रमाणात हिमोलायसिस झालं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा कन्सेप्ट की या ठिकाणी जर ब्लड सर्क्युलेशन मधून हा सुद्धा एक क्वेश्चन आहे, जर प्लाझ्मा व्हॉल्यूम बाहेर निघत आहे तर रिमेनिंग जे ब्लड प्रोडक्ट आहे, जे रिमेनिंग ब्लड आहे याच्यामध्ये प्लाझ्मा जर नाही राहिला तर काय राहील, फक्त ब्लड सेल्स राहील, म्हणून जे आहे इथे ब्लड जे असते हे हिमो कॉन्सन्ट्रेटेड असते. हा सुद्धा कन्सेप्ट आहे की ब्लड जे आहे हायपरटेन्शन मध्ये किंवा प्री एक्लेम्शिया मध्ये ब्लड कसं असते, हिमो कॉन्सन्ट्रेटेड असते, आणि नॉर्मल प्रेग्नेन्सी मध्ये जर हायपरटेन्शन नसेल तर ब्लड कसं असते, हिमो डायल्युटेड असते, कारण इथे प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढला जातो. नॉर्मल कन्सेप्ट मध्ये प्लाझ्मा व्हॉल्यूम जे आहे ब्लड सर्क्युलेशन मध्ये प्लाझ्मा हा वाढला जातो, पण जे हायपरटेन्शनची केस आहे त्यामध्ये एंडोथेलियल गॅप्स निर्माण झाले, म्हणून काय झालं, प्लाझ्मा व्हॉल्यूम जे आहे ब्लड सर्क्युलेशन मधून, ब्लड जे वेसल मधून पूर्ण प्लाझ्मा बाहेर निघालाय, इंट्राव्हास्क्युलर मधून एक्स्ट्रा व्हास्क्युलर मध्ये आलाय, म्हणूनच प्लाझ्मा कमी असल्यामुळे तिथे जे आहे ब्लड कसं राहील, हिमो कॉन्सन्ट्रेटेड राहील. त्याच्यानंतर हे जे ब्लड आहे हे जेव्हा रिनल सिस्टम मध्ये जाईल, हे जे ब्लड आहे, हे जे सर्क्युलेशन आहे, तर हे जेव्हा रिनल सिस्टम मध्ये जाईल तर रिनल सिस्टम मध्ये गेल्यानंतर जेव्हा इथे ऑलरेडी प्लाझ्मा जो फ्लुइड आहे, हायपरटेन्शन तर आहेच, ब्लड वेसल्स मध्ये वॉल्स मध्ये जास्त प्रेशर निर्माण झालाय, सोबतच इथे प्लाझ्मा जो व्हॉल्यूम आहे या फ्लुइड ब्लड सर्क्युलेशन मध्ये प्लाझ्मा कमी आहे, कारण इथला प्लाझ्मा कुठे आलाय, इथून इंट्राव्हास्क्युलर मधून एक्स्ट्राव्हास्क्युलर मध्ये शिफ्ट झालाय, वेसल्स मधला प्लाझ्मा जो आहे तो पूर्ण बाहेर आलाय, म्हणून प्लाझ्मा, पहिली गोष्ट तर रिनलचे जे ट्यूब्युल्स आहे, रिनल फ्लो मध्ये जे प्लाझ्मा फ्लुइड राहील हे भरपूर कमी प्रमाणात येईल, ठीक आहे. पहिलं साईन की रिनल फ्लुइड मध्ये जे रिनल फ्लो होत आहे त्यामध्ये प्लाझ्मा व्हॉल्यूम जो राहील तो भरपूर कमी प्रमाणात राहील, आणि जर किडनीला प्लाझ्मा व्हॉल्यूमच जर कमी भेटत आहे, ब्लड सर्क्युलेशन मधून प्लाझ्माच कमी भेटत आहे, तर त्यामध्ये कंपोनेंट्सच कमी भेटत आहे, ब्लडचं प्लाझ्मा कमी भेटत असल्यामुळे तिथे जे आहे जीएफआर सुद्धा कमी राहील, ठीक आहे. म्हणजे जितक्या प्रमाणात इंटेक राहील किडनीमध्ये तशा प्रकारचा त्याचा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट राहील, पण या ठिकाणी इंटेक जो आहे जीएफआर जो आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जो रेट आहे हा सुद्धा कमी राहील, ठीक आहे. किडनीज मध्ये जाईल तर जीएफआर सुद्धा कमी राहील, कशामुळे, कारण प्लाझ्मा कमी आहे, सोबतच तिथे एंडोथेलियल जे सेल्स आहे त्याचं डॅमेज सुद्धा झालं आहे ट्यूबल्स मधलं, आणि सोबतच तिथे जेव्हा जीएफआर हा कमी राहिला आणि प्लाझ्मा जेव्हा कमी राहील तर त्या ठिकाणी किडनी जे आहे त्याचे फंक्शन व्यवस्थित रीती नाही करू शकेल, आणि किडनीचं एक फंक्शन काय की प्रोटीनला ते रिअब्झॉर्ब सुद्धा करते, जेव्हा याच प्लाझ्मा मधून प्रोटीन येतं तर त्याचं काम काय, किडनीचं जे प्रोटीन एक्स्ट्रा बाहेर न टाकता, बाहेर युरिन मध्ये न टाकता वापस बॉडीमध्ये रिअब्झॉर्ब करणे, किडनीचं काम काय, जे प्रोटीन आहे त्याला बॉडीमध्ये रिअब्झॉर्ब करणे, पण या ठिकाणी किडनीचे एंडोथेलियल सेल जे आहे किडनीमध्ये सुद्धा डिस्फंक्शन झाल्यामुळे जे प्रोटीन इथून येत आहे प्लाझ्मा सोबतच, ते प्रोटीन जे आहे ते एक्सेस प्रोटीन जे आहे ते पूर्ण प्रोटीन बाहेर टाकेल, ठीक आहे. म्हणूनच इथे प्रोटीन युरिया सगळ्यात महत्वाचं पुन्हा आहे, प्रोटीन युरिया सुद्धा राहतो. प्रोटीन युरिया कशामुळे राहतो, कारण किडनीचे फंक्शन जे आहे ते सुद्धा व्यवस्थित रीतीने इथे क्लिअर होत नाहीये. त्याच्यानंतर जे आहे इथे किडनीचे फंक्शन व्यवस्थित रीतीने होत नाहीये, किडनीचं नॉर्मल फंक्शन काय, वेस्ट प्रोडक्ट जे आहे त्याला बाहेर एक्सक्रीट आउट करणे, पण या ठिकाणी किडनी व्यवस्थित काम नाही करत आहे, तर रिनल फंक्शन जे आहे ते अल्टर झाल्यामुळे जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते अक्युमुलेट होणं चालू करून देईल. वेस्ट प्रोडक्ट कुठलं आहे, जे क्रिएटिनिन लेवल आहे, जे क्रिएटिनिन लेवल आहे ते 1.1 mg पर डेसिलिटर त्याच्या वरती राहील, ठीक आहे. क्रिएट लेवल सुद्धा वाढेल, आणि युरिक ऍसिड जे लेवल आहे, नॉर्मली क्रिएटिनिन सुद्धा म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहे आणि जे युरिक ऍसिड आहे किडनीचं काम आहे त्याला बाहेर काढायचं, पण किडनीचे फंक्शन सुद्धा अल्टर झाल्यामुळे इथे क्रिएट लेवल आणि युरिक ऍसिड लेवल सुद्धा वाढून राहील, ठीक आहे. हे सगळं किचकट दिसतंय. आता पुढचं जे सांगेल थोडक्यात सांगेल की हा जो ब्लड सप्लाय आहे, तर हा जेव्हा हायपरटेन्शन आहे इथे सगळं सेमच राहील, फक्त हे जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे जेव्हा
ब्रेन मध्ये जाईल, सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये जाईल. तर ब्रेन मध्ये गेल्यानंतर ऑलरेडी आपण बघितलंय एंडोथिलियल डॅमेज झालाय, त्याच्यामुळे इथे पण प्लाझ्मा जो फ्लुइड आहे, इथे जे प्लाझ्मा एंडोथिलियल ब्रेन मध्ये जाईल, तर इथला जो प्लाझ्मा फ्लुइड आहे हा इथले जे वेसल्स असेल त्यातमधून बाहेर निघेल, म्हणून इथे सेरिब्रल एडिमा फॉर्म होईल. ब्रेन मध्ये काय होईल, सेरिब्रल एडिमा फॉर्म होईल. आणि सोबतच ब्लड सप्लाय जो आहे तो ब्रेन मध्ये व्यवस्थित न मिळाल्यामुळे, ब्रेनला व्यवस्थित ब्लड सप्लाय नाही मिळत आहे, त्याच्यामुळे काय होईल, इथे सेरिब्रल अॅनोक्सिया होईल. आणि सेरिब्रल जर अॅनेमिया, सेरिब्रल ॲज अ अॅनोक्सिया, ब्रेनला ब्लड सप्लाय व्यवस्थित प्रमाणात मिळत नाहीये, सेरिब्रल अॅनोक्सिया होत आहे, तर त्याच्यामुळे तिथे ॲसिटिल कोलिन सुद्धा रिलीज होते. ते आपण तेवढं नाही बघू, फक्त या ठिकाणी ब्रेनला व्यवस्थित ब्लड सप्लाय नाही झाला, ठीक आहे. हायपरटेन्शन खूप जास्त प्रमाणात वाढलं, प्रेशर सुद्धा वाढलं, सेरिब्रल एडिमा सुद्धा तिथे डेव्हलप झाला. का बरं, कारण इथे सुद्धा एंडोथिलियल जे सेल्स असेल त्याच्यामध्ये गॅप निर्माण झाला आणि त्याच्यातलं जे फ्लुइड आहे हे तिथे बाहेर निघालं, म्हणून सेरिब्रल एडिमा झाला. म्हणूनच इथे कन्व्हर्जन सुद्धा लेटर स्टेज मध्ये कन्व्हर्जन किंवा सीझर्स तिथे अराईज होतात. ठीक आहे. तर लास्ट याच्यात जेही आपण बघितलंय ते एकदा व्यवस्थित रीतीने समजून घेऊ. ठीक आहे, शॉर्ट मध्ये एकदा ओव्हरव्ह्यू घेऊ आपण. तर मी सांगितलं होतं, जेव्हा प्लॅसेंटा हा डेव्हलपमेंट होतो, प्लॅसेंटा डेव्हलपमेंट व्हायच्या दरम्यान सायटोट्रोफोब्लास्ट जे सेल्स आहे हे त्याला इन्व्हेड नाही करू शकले, आतमध्ये नाही जाऊ शकले, आणि सोबतच जे युट्राइन आर्टरीज आहे ह्या मोठ्या नाही झाल्या, तर तिथे काय होते, इन्फ्लामेटरी मिडिएटर्स रिलीज होते. आणि ते जे इन्फ्लामेटरी मिडिएटर्स आहे हे मदरचे जे सर्क्युलेशन असेल प्लॅसेंटल साईटमध्ये सुद्धा रिलीज होते, आणि मदरचं जे सर्क्युलेशन असेल त्याच्यामध्ये सुद्धा जाते. आणि जेव्हा मॅटर्नल सर्क्युलेशन मध्ये जाईल तिथे व्हॅजो स्पाझम होईल, व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन होईल. आणि व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे मी काय म्हटलं, पूर्ण जे मॅटर्नल सर्क्युलेशन असेल त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर हे वाढलं जातं. आणि ब्लड प्रेशर व्हॅजो स्पाझममुळे किती वाढतं, 140/90 mm ऑफ एच वाढतं. आणि यालाच आपण क्रोनिक हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स ड्युरिंग प्रेग्नेन्सी किंवा प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर हे जे ब्लड सप्लाय युट्राइन आर्टरी जे आहे ह्या रिमॉडेल नाही झाल्या, छोट्याच आहे, आणि त्याच्यामुळे ब्लड सप्लाय काय इंटरव्हिलर स्पेसेस मध्ये खूप कमी प्रमाणात होईल. आणि हे जे ब्लड सप्लाय कोरोनिक विलायमध्ये सुद्धा कमी प्रमाणात जाईल, आणि फिटसला तिथे कमी ब्लड मिळेल. म्हणूनच तिथे इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन सुद्धा होईल, बेबीची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. सोबतच इथे प्लॅसेंटल साइट मध्ये इन्फ्लामेटरी मिडिएटर्स रिलीज होत आहे प्लॅसेंटल साइट मध्ये, आणि त्यामुळे तिथे प्रेशर सुद्धा, इथे सुद्धा व्हॅजोस्पाझम होईल, आणि त्याच्यामुळे प्रेशर सुद्धा प्लॅसेंटल साइट मुळे वाढेल. म्हणूनच इथे प्रीमॅच्युअर प्लॅसेंटा सेपरेट व्हायचे भरपूर जास्त चान्सेस असतात, त्यालाच आपण ॲब्रेप्शिओ प्लॅसेंटा सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर एडिमा कशा रीतीने होतं सांगितलं होतं, की जेव्हा हे जे एंडोथिलियल सेल्स असेल याला जेव्हा हे इन्फ्लामेटरी मिडिएटर्स येऊन अटॅच होतात तर व्हॅजो कॉन्स्ट्रिक्शन होते, आणि दोन एंडोथिलियलच्या मध्ये तिथे गॅप निर्माण होते, इंट्रा एंडोथिलियल गॅप, म्हणून इथून प्लाझ्मा जो फ्लुइड आहे हा बाहेर निघतो. यालाच आपण इंट्रावास्क्युलर कंपार्टमेंट मधून जेव्हा प्लाझ्मा हा एक्स्ट्रावास्क्युलर कंपार्टमेंट मध्ये किंवा इंटरस्टिशियल स्पेस मध्ये तर त्याला तिथे काय म्हणू आपण, एडिमा झाला. आणि याच एडिमामुळे तिथे वेट गेन होतं, जे प्री एक्लेम्शियाचा फर्स्ट साइन आहे. आणि हे जे वेट गेन होतं हे 0.5 kg पर वीकला किंवा 2 kg पर मंथला, हा क्वेश्चन सुद्धा आहे. ठीक आहे, एडिमा सुद्धा होतं. आणि हिमो कॉन्सन्ट्रेशन कशामुळे होत आहे, हे जे प्लाझ्मा व्हॉल्यूम आहे, जे ब्लड सर्क्युलेशन मधला जो प्लाझ्मा व्हॉल्यूम आहे हा जेव्हा बाहेर निघेल तर त्या ठिकाणी फक्त ब्लड सेल्स राहतील, डब्ल्यूबीसीज राहील, आरबीसी राहील, ठीक आहे, हेच राहतील. पण पूर्ण जे प्लाझ्मा कंटेंट आहे जो डायल्युटेड करून ठेवत आहे त्या सेल्सला, तर तो जर बाहेर निघाला तर ब्लड कसं होईल, हिमो कॉन्सन्ट्रेटेड होईल. त्याच्यानंतर जेव्हा एंडोथिलियल सेल्सला डॅमेज होत आहे, ह्याच एंडोथिलियल सेल्सला डॅमेज होत आहे, तर सगळे जे फिरणारे तिथे प्लेटलेट्स आहे हे सगळे एका जागी येऊन जमा होऊन जातात. आणि त्याच्यामुळे इतर जे ब्लड सर्क्युलेशनचं जे आपण ब्लड सॅम्पल घेतलं तर त्या ठिकाणी प्लेटलेट्सचं जर पूर्ण प्लेटलेट जे आहे ते व्यस्त आहे एका जागी, म्हणून त्या ठिकाणी जे प्लेटलेट्स राहतील ब्लड सर्क्युलेशन मध्ये ते आपल्याला कमी शो होईल, जवळपास 1,00,000च्या कमी राहील. ठीक आहे, प्लेटलेट्सचा काउंट किती राहील, 1,00,000 मिलीमीटर पर क्यूबिक पर सेंटीमीटर, इतका 1,00,000 पेक्षा कमी इथे प्लेटलेट काउंट राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे एलिव्हेटेड लिव्हर एन्झाईम, जे आम्ही तिथे नाही सांगितलं, एकदा पुन्हा सांगेल की जेव्हा लिव्हर मध्ये जातं तर लिव्हर मध्ये ब्लड सप्लाय हे जातं, लिव्हरला ब्लड सप्लाय व्यवस्थित नाही होत आहे, तर तिथे जे आहे लिव्हर डिस्फंक्शन चालू करून देतं, लिव्हर टॉक्झिन्स रिलीज करतं. आणि तेच जे टॉक्झिन्स आहे जेव्हा मॅटर्नल सर्क्युलेशन मध्ये येईल तर ते म्हणजे फ्री आरबीसी, तिथे हिमो कॉन्सन्ट्रेटेड ब्लड आहे खूप जास्त प्रमाणात गोठलेले आत तिथे आरबीसी जमा झालेले आहे, तर त्या आरबीसीला त्याला डिस्टर्ब करतं, हिमोलायसिस होतं. पण सांगायचं हेच आहे की जेव्हा लिव्हरचं डिस्फंक्शन होईल, लिव्हरला ब्लड सप्लाय नाही भेटत, तर लिव्हरला जेव्हाही इंजुरी क्रिएट होते, लिव्हरचं जेव्हाही डिस्फंक्शन होते तर लिव्हर त्याचे स्वतःचे एन्झाईम्स रिलीज करतो. लिव्हर जे एन्झाईम्स रिलीज करतो ट्रान्स अमायनेजेस एन्झाईम्स असतात, एचजीओटी, एचजीपीटी, अल्कालाइन ट्रान्स अमायनेजेस, हे सगळे जे एन्झाईम्स आहेत, जे महत्त्वाचे एन्झाईम्स आहेत ते कुठले आहे, एचजीओटी आणि एचजीपीटी, एचजीओटी आणि एचजीपीटी. तर नॉर्मल जे व्हॅल्यू असते या एन्झाईम्सची हे राहते 0 to 40 इंटरनॅशनल युनिट पर लिटर
पर लिटर इतकी त्याची नॉर्मल व्हॅल्यू राहील. पण या ठिकाणी लिव्हरला डॅमेज झाल्यामुळे तिथे लिव्हरचे जे व्हॅल्यूज राहतील, लिव्हरचे जे एन्झाईम्स आहे त्याची जी व्हॅल्यू राहील ते अबो 70 राहील. 70 इंटरनॅशनल युनिट पर लिटर याच्या वरती राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे इथे हिमोलायसिस कशा रीतीने होतं ते पण सांगितलं. त्याच्यानंतर रिनल सिस्टमला हे जेव्हा ब्लड जातं, हे जे ब्लड आहे, जेव्हा ब्लड प्रेशर त्या ठिकाणी वाढलेलं आहे ल्युमन मधलं, तर हे जेव्हा रिनल सिस्टम मध्ये जाईल तर प्लाझ्मा फ्लुइड ऑलरेडी कमी झालाय, कारण इंट्रावास्क्युलर जो प्लाझ्मा आहे, व्हायसल्स मधला जो प्लाझ्मा आहे तो बाहेर आलाय. तर जेव्हा रिनल सिस्टम मध्ये ब्लड जाईल तर त्याच्यात ऑलरेडी प्लाझ्मा हा कमी राहील. तर त्याच्यामुळे ग्लोम्युलर फिल्ट्रेशन जो रेट आहे तो सुद्धा कमी राहील. इथे ऑलिगोयुरिया सुद्धा राहील. युरिनचा जे मदरचं जे युरिन आउटपुट आहे जर प्री इक्लेम्शिया असेल तर तिथे युरिन आउटपुट सुद्धा कमी राहील. डिक्रीज रिनल फ्लो, ठीक आहे, रिनलचा जो फ्लो राहील, प्लाझ्मा फ्लो राहील ट्युबल्स मध्ये तो सुद्धा कमी राहील. सोबतच तिथे जीएफआर सुद्धा कमी आहे आणि तिथे रिनलचे फंक्शन व्यवस्थित रीतीने कॅरी आउट नाही होत आहे, म्हणून सिरम क्रिएटिनिन लेवल सुद्धा वाढून राहील आणि सोबतच तिथे युरिक ऍसिड लेवल सुद्धा वाढून राहील. आणि प्रोटीन जे आहे त्याचं रिअब्झॉर्ब करायचं काम होतं किडनीचं वापस बॉडीमध्ये, पण या ठिकाणी किडनीचं रिनल सिस्टम व्यवस्थित होत नाहीये, म्हणून प्रोटीन जे आहे तो एक्सेस प्रमाणात बाहेर काढेल. ठीक आहे. तर डायग्नोसिस मध्ये प्रोटीन युरिया जो आहे, जर आपण पुढे बघू की सिव्हिअर एक्लेम्शिया मध्ये क्वेश्चन्स येतात की ते +1 +2 काय असतं, तर जर प्रोटीन युरिया जो आहे, ह्या कन्सेप्ट इथे महत्वाचा आहे की प्रोटीन युरिया जो आहे, प्रोटीन हा जर युरिन मधून येत आहे तर दोन मेथड आहे प्रोटीन किती प्रमाणात युरिन मध्ये एक्सक्रीट आउट होत आहे. तर दोन प्रमाण आहे. पहिलं जे आहे 24 आवर्सचं सॅम्पल कलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. पहिलं जे प्रोटीन युरियासाठी आपण बघणार 20 प्रोटीन युरिया बघण्यासाठी, तर 24 आवर्सचा आपण युरिन सॅम्पल घेऊ आणि त्या 24 युरिन सॅम्पल मध्ये जर प्रोटीन जे आहे ते मोर दॅन 300 mg पर डेसिलिटर विदिन 24 आवर, जर याच्यापेक्षा 300 mg च्या वरती पर डेसिलिटरच्या वरती जर प्रोटीन लॉस असेल, म्हणजे बघायला मिळत आहे 24 आवर्सच्या सॅम्पल मध्ये जर प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन हे 300 mg पर डेसिलिटर इतकं असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण प्रोटीन युरिया म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर प्रोटीन युरियासाठी जे नेक्स्ट मेथड आहे ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन किती प्रमाणात एक्सक्रीट होत आहे हे समजायचं असेल, त्याला आपण ट्रेस प्रोटीन टेस्ट सुद्धा म्हणतो किंवा डीप स्टिक टेस्ट म्हणतो. यामध्ये युरिन सॅम्पल घेतल्यानंतर डीप स्टिक तिथे टाकल्या जाईल आणि त्याच्यानुसार तिथे ठरवलं जाईल की प्रोटीन हे किती प्रमाणात एक्सक्रीट होत आहे. जर प्रोटीन जे आहे युरिन सॅम्पल मध्ये फक्त 30 ग्रॅम पर डेसिलिटर असेल, प्रोटीन जे युरिन सॅम्पल मध्ये मिळालं आहे ते जर 30 mg आहे, 30 mg पर डेसिलिटर आहे किंवा याच ठिकाणी 0.3 ग्राम असेल, दोन्ही इक्वल आहे. ठीक आहे. 30 mg किंवा 0.3 ग्राम जर असेल तर त्याला आपण +1 ट्रेस प्रोटीन डिनोट करतो. त्याला किती राहील युरिन सॅम्पल मध्ये जर प्रोटीन किती मिळालं 30 mg मिळालं फक्त, तर त्या व्हॅल्यू काय देऊ आपण ट्रेस प्रोटीनची, त्याला आपण +1 डिनोट करू. त्याच्यानंतर +2 केव्हा आपण डिनोट करू, जर हेच प्रोटीन जर 1 ग्राम असेल किंवा त्यापेक्षा जास्त आहे, 1 ग्रामची व्हॅल्यू असेल आणि त्यापेक्षा थोडक्यात जास्त असेल तर त्याला आपण ट्रेस प्रोटीन 2 ने डिनोट करू. त्याच्यानंतर जर त्याच युरिन सॅम्पल मध्ये जर प्रोटीन जे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन 3 ग्राम मिळालं, 3 ग्राम मिळालं तर त्याला आपण +3 ने डिनोट करतो. आणि इथे सगळ्यात महत्वाचं आहे की प्री इक्लेम्शिया असेल तर प्रोटीन युरिया असेल, पण प्रोटीन युरिया हा जास्त प्रमाणात नसेल, हा +1च राहील. पण जर सिव्हिअर प्री इक्लेम्शिया आहे, सिव्हिअर प्री इक्लेम्शिया आपण बघितलंय की ब्लड प्रेशर 160/100 110च्या वरती जातं आणि सोबतच प्रोटीन युरिया एंड ऑर्गन डॅमेज सुद्धा होत आहे, म्हणजे रिनल सुद्धा डॅमेज झालाय, म्हणून प्रोटीन युरिया जो राहील तो सुद्धा जास्त प्रमाणात राहील. प्रोटीन युरिया म्हणजे काय की प्रोटीन युरिन मधून हे जवळपास 3 ग्राम पर लिटर याच्या वरती राहील. तर सिव्हिअर प्री इक्लेम्शिया जर विचारलं म्हणजे 160/110 mm ऑफ Hg आणि सोबतच एंड ऑर्गन डॅमेज आणि सोबतच प्रोटीन युरिया किती प्रमाणात राहील 3 ग्राम किंवा +3 ट्रेस प्रोटीन राहील. ठीक आहे. आणि +4 केव्हा इंडिकेट करतो आपण, जेव्हा प्रोटीन एक्सक्रीटेड जे 5 ग्राम किंवा त्याच्या वरती राहिलं तर त्याला आपण +4 ट्रेस प्रोटीनने डिनोट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सेरिब्रल, जेव्हा हेच ब्लड सप्लाय जेव्हा ब्रेनला व्यवस्थित नाही मिळणार आहे तर सेरिब्रल एडिमा सुद्धा होतो, सेरिब्रल एनोक्सिया होतो आणि त्याच्यामुळे तिथे काय होते कन्व्हर्जन्स आणि सीझर सुद्धा डेव्हलप करतात. आणि कशाचं साईन आहे, कशाला इंडिकेट करते की ते एक्लेम्शियाला इंडिकेट करते. ठीक आहे. त्यानंतर हेडेक आणि ब्लड विजन हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर वुमन जे आहे ते कंप्लेंट करत आहे की नॉर्मली ती अँटीनेटल चेकअप साठी आली आहे आणि त्या दरम्यान जर तिचं जर ब्लड प्रेशर आहे 160/110 mm ऑफ Hg आहे आणि सोबतच ती जर कंप्लेंट करत असेल की माझं जे डोकं आहे सकाळपासून भरपूर जास्त हेडेक आहे मला आणि सोबतच आंधळेपणा येत आहे, हे कशाला डिनोट करते, हे कशाचं साईन आहे की त्या वुमनला पुढे चालून काही वेळाने जर व्यवस्थित रीतीने तो जो उपचार आहे, जे ट्रीटमेंट आहे आपण बघू मॅग्नेशियम सल्फेट देतो या ठिकाणी, ते जर नाही मिळालं तर ती कन्व्हर्जन्स मध्ये जाऊ शकतं. हेडेक असेल, ब्लड विजन असेल आणि सोबतच प्री इक्लेम्शिया आहे म्हणजे प्रोटीन युरिया जो आहे तो भरपूर जास्त प्रमाणात आहे, सोबतच ब्लड प्रेशर 160/110च्या वरती आहे, तर ते इंडिकेट करते की ती वुमन जे आहे तिला कन्व्हर्जन्स येणार आहे. हेडेक आणि
ब्लड विजन सुद्धा राहील आणि सोबतच हे जे ब्लड आहे हे जे ब्लड सर्क्युलेशन मधून हे जे इन्फ्लामेटरी मीडिएटर्स आहे जेव्हा लंग्स मध्ये जातील तर लंग्सचे जे एंडोथेलियल सेल्स आहे तिथे ते गॅप निर्माण होईल आणि प्लाझ्मा फ्लुइड तिथून सुद्धा बाहेर येईल म्हणून तिथे पल्मनरी एडिमा सुद्धा डेव्हलप होईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जे साइन्स आहे जे सिम्पटम्स आहे जे एंड ऑर्गन सिम्पटम्स आहे हे सुद्धा बघितले आणि सोबतच कशा रीतीने हे डिसीज कंडिशन क्रिएट होते हे सुद्धा बघितलं. पुढे जे बघू आपण की डायग्नोसिस याचा कशा रीतीने करतात. तर डायग्नोसिस जे आहे डायग्नोसिस मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी असेसमेंट आणि हिस्ट्री घेणं. ठीक आहे, कारण हे जे मदर आहे जर अँटीनेटल चेकअप साठी येत आहे आणि आपण जे असेसमेंट करतोय त्यामध्ये आपण काय बघू त्या वुमनला एडिमा आहे का. ठीक आहे, एडिमा कशाचं साईन आहे, प्री इक्लेम्शियाचं साईन आहे कारण इन्फ्लामेटरी मीडिएटर प्लॅसेंटातून रिलीज झाले आहे आणि ते ब्लड सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर एंडोथेलियल गॅप्स तिथे निर्माण झाल्या, प्लाझ्मा तिथून बाहेर निघाला म्हणून तिला हिमो कॉन्सन्ट्रेशन सुद्धा राहील. सोबतच तिथे आपल्याला जे दिसू शकेल ते एडिमा तिथे फॉर्मेशन राहील, लेग्सवर एडिमा फॉर्म आहे का तिच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर जे अजून असेसमेंट आहे त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं व्हायटल सायन्स घेणं आहे. व्हायटल सायन्स मध्ये आपल्याला काय दिसून पडेल की ब्लड प्रेशर जे आहे त्या वुमनचं 140/90 mm आहे काय तिथे डॉक्टर्स काय डायग्नोज करतील की ते एक्लेम्शियाची कंडिशन आहे, सॉरी ते प्री एक्लेम्शियाची कंडिशन आहे. ते जर ब्लड प्रेशर 160/110 mm च्या वरती आहे तर तिथे काय किंवा बरोबरी तर आपण डायग्नोज काय करू सिव्हिअर प्री एक्लेम्शिया आहे किंवा डॉक्टर काय डायग्नोज करतील सिव्हिअर प्री एक्लेम्शिया आहे. सोबतच एंड ऑर्गन डॅमेज जे आहे ते जर दिसत असेल त्याची जर तिथे हेडेक असेल त्या वुमनला किंवा ब्लड विजन आहे का हे विचारायचं आहे. ठीक आहे, तर असेसमेंट जो भाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सोबतच हिस्ट्री घेणे सुद्धा महत्त्वाचं आहे या ठिकाणी कारण हिस्ट्रीची कशा रीतीने घ्यायची की जर नॉन हायपरटेन्सिव्ह मदर असेल, नॉन हायपरटेन्सिव्ह जर मदर असेल या ठिकाणी तर ती ऑलरेडी तिचं ब्लड प्रेशर हे प्रेग्नेन्सीच्या पहिले सुद्धा वाढून आहे तर अर्ली प्रेग्नेन्सी जे राहील फर्स्ट ट्रायमिस्टर राहील त्यामध्ये सुद्धा वाढूनच राहील. आणि आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी नॉन हायपरटेन्सिव्ह मध्ये आहे तर तिला ऑलरेडी काही ड्रग्स चालू असतील तर आपण पुढे मॅनेजमेंट मध्ये बघू की जे ऑलरेडी नॉन हायपरटेन्सिव्ह मदर असेल आणि ती ऑलरेडी काही एटेनॉल ड्रग्स असेल बीटा ब्लॉकर्स असेल हे जर घेत असेल तर प्रेग्नेन्सी मध्ये ते कॉन्ट्रा इंडिकेटेड ड्रग आहे त्याच्यामुळे इंट्रायुटराइन ग्रोथ रिटार्डेशन होतं ते आपण मॅनेजमेंटच्या भागात बघू. म्हणून आपण हिस्ट्री जे घेणं आहे ते महत्त्वाचं आहे. हिस्ट्री आणि असेसमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट ब्लड काउंट करू कारण यामध्ये कम्प्लीट ब्लड काउंट जेव्हा करू आपण ते HB लेवल माहित पडेल, हिमॅटोक्रिट माहित पडेल कारण हिमो कॉन्सन्ट्रेटेड आहे का ब्लड की हिमो डायलेटेड आहे त्याची लेवल माहित पडेल. सगळ्यात महत्त्वाचं इथे प्लेटलेट्स काउंट माहित पडायचं. प्लेटलेट जो काउंट आहे त्याच्यावरून आपण ठरवू शकतो. ठीक आहे, प्लेटलेट काउंट जर प्री एक्लेम्शिया असेल तर प्लेटलेट काउंट कसा राहील तो कमी झालेला राहील 1 लाख पेक्षा सुद्धा कमी झालेला प्लेटलेट काउंट मिळेल. ठीक आहे, तर त्याच्यानंतर जे महत्त्वाचं आहे इथे रिनल चेंजेस मध्ये काय फाइंडिंग्स राहतील ते रिनल जे चेंजेस आहे यामध्ये डिक्रीज GFR राहील, ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट कमी झालेला राहील, युरिन आउटपुट ऑलिगोयुरिया राहील, युरिन आउटपुट सुद्धा भरपूर कमी राहील. सीरम क्रिएटिनिन लेवलचे बघू आपण इथे सीरम क्रिएटिनिन लेवल ऑर्डर केला जाईल. सोबतच युरिक ऍसिड लेवल सीरम युरिक ऍसिड लेवल बघण्यात जाईल. ठीक आहे, तर हे लेवल जे आहे सीरम क्रिएटिनचे लेवल आहे 1.1 mg/dl त्या वरती आपल्याला फाइंडिंग्स राहतील. ठीक आहे, कारण वेस्ट प्रोडक्ट जे आहे ते सगळं जमा होत आहे. त्याच्यानंतर लिव्हरचे एन्झाइम्स आहे SGOT आणि SGPT हे लिव्हरचे एन्झाइम्स आहे. तर लिव्हरला डॅमेज झाला आहे, लिव्हरचं डिस्फंक्शन होत आहे म्हणून हे जे लिव्हर एन्झाइम्स आहे हे सुद्धा आपल्याला वाढून दिसेल आणि हे किती प्रमाणात वाढून दिसेल अबो 70 इंटरनॅशनल युनिट पर लिटर याच्या सुद्धा वरती वाढून दिसेल. सोबतच जे हेल्प सिंड्रोम असते हेल्पचे सिंड्रोम आहे हेल्प जे सिंड्रोम आहे हे जर विचारण्यात आलं तर हेल्प सिंड्रोम कशात दिसतं आपल्याला प्री एक्लेम्शिया मध्ये दिसतं. तर H जे आहे ते हिमोलायसिसला डिनोट करतं. EL जे आहे एलिव्हेटेड लिव्हर एन्झाइम्स हिमोलायसिस कशामुळे तेच लिव्हरमुळे होत आहे फ्री टॉक्झिन्स रिलीज करतोय सर्क्युलेशन मध्ये जातोय आरबीसीला डिस्टर्ब करतो म्हणून हिमोलायसिस होत आहे. एलिव्हेटेड लिव्हर एन्झाइम्स का बरोबर येत आहे कारण लिव्हर जे आहे ते डॅमेज होत आहे त्याच्या डिस्फंक्शनमुळे त्यांनी SGOT SGPT जे लेवल आहे ते त्यांनी डबल केली आहे ते त्याची वाढून दिसणार. त्याच्यानंतर लो प्लेटलेट काउंट तर हिमोलायसिस आहे एलिव्हेटेड लिव्हर एन्झाइम्स आहे आणि लो प्लेटलेट काउंट्स आहे हे कशाचे साइन्स आहे हे प्री एक्लेम्शिया मध्ये आपल्याला दिसून पडतात. ठीक आहे, तशा प्रकारे आपण डायग्नोसिस बघितले. आता जे मॅनेजमेंट आहे आपण पुढे आता एक्लेम्शिया प्री एक्लेम्शिया पूर्ण बघितलंय. आता एक्लेम्शिया काय हेच सगळी कंडिशन राहील पण यासोबत जर जे सिव्हिअर प्री एक्लेम्शियाची कंडिशन राहील आणि सोबतच तिचे ब्लड प्रेशर जे आहे ते 160/90 mmHg आणि एंड ऑर्गन डॅमेज आणि सोबतच त्या ठिकाणी जर कन्व्हर्जन्स असेल तर त्याला आपण एक्लेम्शिया म्हणतो. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण एक्लेम्शिया पूर्ण बघू आणि सोबतच दोन्ही कंबाईन करून प्री एक्लेम्शिया झालं आणि जे क्रोनिक हायपरटेन्शन असेल किंवा जे पूर्ण जे मॅनेजमेंट आहे दोघांचं कंबाईन करून आपण मॅनेजमेंट घेऊ. ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच.